एका गावात विठ्ठलराव नावाचे श्रीमंत पण अत्यंत उदार गृहस्थ राहत होते. गावातील गरीब गरजू लोकांना ते नेहमी मदत करत. पण त्याच गावात रघुनाथ नावाचा एक माणूस होता, जो नेहमी विठ्ठलरावांचा मत्सर करायचा. एकदा रघुनाथने खोटे आरोप करून विठ्ठलरावांची बदनामी केली. लोक संभ्रमात पडले. काही दिवस विठ्ठलरावांशी कोणी बोलायलाही तयार नव्हतं. तरीही विठ्ठलराव शांत राहिले. काही दिवसांनी सत्य सर्वांसमोर आलं. रघुनाथच दोषी असल्याचं सिद्ध झालं. गावकऱ्यांनी त्याला शिक्षा द्यावी अशी मागणी केली. पण विठ्ठलराव पुढे आले आणि म्हणाले, त्याला शिक्षा देऊन मला आनंद मिळणार नाही. चूक मान्य करणं हाच मोठा दंड आहे. सगळेच चकित झाले. रघुनाथला आपल्या वागण्याची खूप लाज वाटली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने सर्वांसमोर माफी मागितली आणि आपलं वागणं बदललं. त्या दिवसापासून रघुनाथही इतरांना मदत करू लागला. बोध: मोठं मन म्हणजे सूड न घेता क्षमा करणं आणि दुसऱ्याला सुधारण्याची संधी देणं. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.